नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात आणि सुरुवातीला राजकीय आखाड्यातली एक मोठी बातमी. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक सत्र न्यायालयात शरण येण्यासाठी सांगितलं होतं, पण इथे सुद्धा अनेक तांत्रिक गोष्टी उभ्या राहिल्या आणि शेवटी नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनाकरता अर्ज दाखल केला आहे. सिंधुदुर्गच्या न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. जामीन अर्जाची प्रत मिळताच पुन्हा हा अर्ज फेटाळल्याची प्रत मिळताच पुन्हा एकदा जामिनासाठी नव्यानं अर्ज उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. नितेश राणे यांच्या या जामीन अर्जावर कधी सुनावणी होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट सिंधुदुर्गच्या कोर्टाच्या परिसरातून. सगळ्यात आधी अजित, आता इथलं वातावरण पहिलं शांत झालं का? आरोप प्रत्यारोप सगळं नाट्य अडवायचं थांबवायचं हे सगळं थांबलं का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल झालाय, त्यावर कधी सुनावणी? जी न्यायालय परिसर जो आहे तो पोलिसांनी पूर्ण रिकामा केलेला आहे. नितेश राणे हे जेव्हा न्यायालयातून निघाले तेव्हा त्यांचं हे जे मेडिकल कॉलेज आहे या मेडिकल कॉलेजवरती ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं आलेले आहेत. इथेच आपण आतमध्ये एक बंगला पाहिला. मेडिकल कॉलेजच्या मागच्या बाजूला एक बंगला आहे. त्या बंगल्यात नितेश राणे त्यांच्या कार्यकर्त्याचं आहेत अशी माहिती मिळते. तर दुसरीकडे पोलिसांनी देखील शांततेचं आवाहन केलेलं आहे की ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर जो निर्णय येईल त्याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. सिंधुदुर्गचा कुठल्याही पद्धतीनं कायदा सुव्यवस्था प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ नये याच्याकरता पोलिसांचं आव्हान आहे. तर थोड्याच वेळापूर्वी नितेश राणे यांच्या वकिलांना या सिंधुदुर्ग न्यायालयाच्या जो निर्णय होता त्याची प्रत मिळालेली आहे आणि तात्काळ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनाकरता अर्ज केलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी नितेश राणे यांचे वकील आहेत संग्राम देसाई आणि सतीश माने शिंदे, हे दोघेही या मेडिकल कॉलेजमधून नितेश राणे यांच्यासोबत चर्चा करून निघालेले आहेत आणि त्यांनी तो जामीन अर्ज दाखल केलेला आहे. त्या जामीन अर्जावरती उद्या सकाळी 11 वाजता न्यायालय जे आहे ते हे प्रकरण कधी लावणार आहे किंवा प्रकरणावर सुनावणी कधी आहे, नितेश राणे यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जावरती कधी सुनावणी आहे हे उद्या सकाळी 11 वाजता स्पष्ट करतील. होऊ शकतं उद्या दुपारी 2 नंतर नितेश राणे यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जावरती सुनावणी होईल. बर अजित, आता तांत्रिकता वेगवेगळ्या उभ्या केल्या गेल्या, यातला आता अंतिम वास्तव काय समोर आलंय? जामीन अर्ज नाकारला, शरण आल्यानंतर जामीन अर्ज केला तो नाकारला का? नेमकं काय झालं? आणि नितेश राणे उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत, कारण सर्वोच्च न्यायालयानं 10 दिवसांची मुदत दिली होती, त्यातले 5 दिवस गेले, फक्त 5च दिवस आता त्यांच्या हातात आहेत. अगदी बरोबर आहे मिलिंदजी. जर आपण पूर्ण गुरुवारी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांना 10 दिवसांची वेळ दिली होती कोर्टात शरण येण्याकरता आणि जामीन करण्याकरता, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी नितेश राणे हे सिंधुदुर्ग न्यायालयामध्ये हजर राहिले आणि आपण इथे हजर राहिलो आहोत, फिजिकली म्हणजे व्यक्तिगत आपण इथे हजर राहिलो आहोत असं त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला स्पष्ट केलं आणि तात्काळ जामीन अर्ज केलेला आहे. याच गोष्टीवरती सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला होता की त्यांना लेखी अर्ज देणं गरजेचं आहे की मी कोर्टाला शरण आलेलो आहे, त्यानंतर त्यांना कोर्ट कस्टडीमध्ये ठेवण्यात यावं आणि तिथून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात यावं जोपर्यंत त्यांची जामीन अर्जावरती सुनावणी होत नाही. पण न्यायालयाने स्पष्ट केलं की त्यांना 10 दिवसांचं संरक्षण आहे, त्यामुळे त्यांना आपण जाऊ देऊ शकतो. म्हणून शुक्रवारी नितेश राणे जे आहेत ते बाहेर गेले, पुन्हा त्यांच्या घरी गेले. सोमवारी म्हणजे कालच नेमका हाच प्रकार घडला. दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला, दोन्ही वकिलांनी त्यांची बाजू मांडली. शेवटी जेव्हा सुनावणी संपली त्यावेळेस सरकारी वकिलांनी नितेश राणे यांना घरी जाऊ देऊ नये असा युक्तिवाद जो आहे तो जे न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर केला. पण पुन्हा न्यायालयाने तेच म्हटलं की त्यांना सर्वोच्च न्यायालयाचं 10 दिवसाचं संरक्षण आहे आणि त्यामुळे त्यांना जाऊन देण्यात यावं. पण आज नेमका उलटा प्रकार घडला की न्यायालयाने ह्याच मुद्द्याच्या आधारे नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला की त्यांनी कुठल्या पद्धतीनं लेखी अर्ज देऊन कोर्टाला शरण आले नाहीत, त्यामुळे त्यांचा हा जामीन अर्ज जो आहे हा रद्दबातल ठरवतोय. आणि त्यामुळेच न्यायालयाच्या बाहेर जो आपण ड्रामा पाहिला, जो हुज्जत घालण्याचा किंवा वाद पाहिला निलेश राणे आणि पोलिसांमध्ये, हा त्यामुळेच झाला. शेवटी पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या वकिलांना न्यायालयामध्ये जावं लागलं आणि त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला की आम्हाला 10 दिवसांचं संरक्षण आहे, त्यामुळे आम्हाला अटक होऊ नये किंवा पोलिसांनी ताब्यात घेऊ नये असे तुम्ही आदेश द्या. न्यायालयाने पुन्हा तेच सांगितलं
सांगितलं यांना जाऊ देण्यात यावं. आणि हे सगळं लक्षात घेता नितेश राणे यांना आता थोड्या वेळापूर्वी सिंधुदुर्ग न्यायालयाची म्हणजे जो निकाल आहे त्याची प्रत मिळाली आणि त्यांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज म्हणजे केलेला आहे. आता असं आहे की दोन्ही बाजूकडनं भरपूर तांत्रिक आयुधांचा वापर होतोय आणि आपल्याला लक्षात आलं ज्या पद्धतीनं पोलिसांनी गाडी अडवली. पोलीस असा शब्द वापरला तर कदाचित योग्य नाही, पण पोलीस तयार आहेत न्यायालयाचा जो आदेश येईल त्यानुसार कारवाई करायला. कदाचित पुन्हा एकदा उच्च न्यायालयातनं जामीन अर्ज फेटाळला गेला तर कोणत्याही क्षणी नितेश राणे यांना अटक होऊ शकते. ही टांगती तलवार कायम आहे. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान न्यायालयाचा निकाल हाती आल्यानंतर या दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिलीत पाहूया. न्यायालयाने या न्यायालयासमोर मेंटेनेबल नाही म्हणून फेटाळलेला आहे. मेंटेनेबल नाही मेंटेनेबल ग्राउंड मेंटेनेबल नाही, कारण जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याप्रमाणे त्याने न्यायालयासमोर प्रथम शरण आलं पाहिजे आणि शरण आल्यानंतर जामीन अर्ज केला पाहिजे. परंतु न्यायालयाचं म्हणणं असं आहे की त्यांनी शरण न येताच जामीन अर्ज केलेला, त्यामुळे तो जो विशिष्ट अर्ज आहे तो या कोर्टासमोर मेंटेनेबल नाही. 10 दिवसाचा मुदत दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे त्याला कस्टडीमध्ये घेता येणार नाही आणि आपलं रायटिंगमध्ये अप्लिकेशन केलं नाही आहे की आम्ही सबमिट करणार आहोत. त्याच्यामुळे त्यांनी ऑर्डर पास केलेलं आहे. पोलिसांचं दादागिरी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन आहे. याच्यावरून दिसतं की पोलिसांना काय हवंय ते. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नितेश राणेंना अटक करायचं आहे ते कधी होणार नाही. त्यांना कोणी हात नाही लावू शकत. हात लावलं तर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर उल्लंघन होईल, कंटेम्प्ट होईल. दरम्यान सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, कणकवलीचे आमदार दीपक केसरकर आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी काय म्हटले पाहूयात. जिल्हा न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा न्यायालय असेल, हे जे काही निकाल झालेले आहेत हे त्याच्यावर चर्चा माझ्यासारख्या पालकमंत्र्यांना तिथल्या करणं योग्य नाही. जे निकाल झालेले आहेत त्याचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे आणि जो निकाल न्यायालयानं दिलेला आहे त्याच्यावर चर्चा करणं हे देखील योग्य नाही, कारण शेवटी न्यायालयामध्ये न्यायदेवता ही सगळ्यांचीच बाजू ऐकून निर्णय देत असते आणि म्हणून मला असं वाटतं की जो निर्णय झालाय त्याचा प्रत्येकानं स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीची अंमलबजावणी झाली पाहिजे. 10 दिवस ज्या दिवशी संपतील त्या दिवशी ते जर खरोखर इन्व्हॉल्व असतील तर त्यांना पोलीस ताब्यात घेतील आणि ही काय त्यांच्यासाठी नवीन बाब नाही. मी ज्यावेळेला गृहराज्यमंत्री होतो त्यावेळेला 5 दिवस ते पोलीस कस्टडीमध्ये होते आणि त्यांनी असा सुद्धा प्रयत्न केला होता की पोलीस कस्टडीमध्ये असताना आपण आजारी असं भासवायचं आणि हॉस्पिटलमध्ये ठेवायचं. त्यांच्या पूर्वीपासूनच्या टॅक्टिक्स आहेत आणि त्याच्या वेळेला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हृदयरोग तज्ज्ञ पाठवलेला होता. त्यांची आम्ही ECG काढली आणि सकाळी 5 वाजता त्यांना परत पोलीस कस्टडीत पाठवलेलं होतं. शहराला तुम्ही गुन्हे करता त्याला गुन्ह्याची ही एक सजा सुद्धा असते की लोकांना एक मेसेज द्यायला लागतो की गुन्हेगार हा केवढाही मोठा असला तरी तो गुन्हेगार असतो आणि त्याला शिक्षा व्हायला लागते. अटकपूर्व जामीन ज्या वेळेला अमान्य झाला होता आणि जामिनासाठी अर्ज करण्यासाठी पहिली अटक व्हावी लागते आणि म्हणून जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत त्याचा जामीन होत नाही आणि या कारणास्तव सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. आता ते हायकोर्टात जातील, परंतु जे कुठेही जरी गेले तरी त्यांना पहिलं स्वतःला सरेंडर करावं लागेल. सरेंडर झाल्याच्या नंतरच जामीन अर्जावरती त्यावरती चर्चा होईल. दरम्यान ज्या वेळेला नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला त्यावेळेला नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली, कारण पोलिसांनी नितेश राणे गाडीत बसल्यानंतर त्यांची गाडी थांबवून ठेवली आणि यावरूनच पोलीस आणि निलेश राणे यांच्यात चांगली जुंपली. मला कुठल्या अधिकाराखाली थांबवलं एवढं सांगा ना. नाही 2 मिनिटं. आता बघा तुम्ही थांबवलं म्हणजे तुम्ही अथॉरिटी आहात. मग अथॉरिटीला कळलं पाहिजे तुम्ही का थांबवलाय. उगाच थांबवताय हो साहेब. कन्फर्म आता बघा. आता मला एक सांगा, तुम्ही जेवढा वेळ बोललात तेवढा वेळ मी थांबलो. कशासाठी तुम्ही थांबवले अजूनपर्यंत मला सांगू शकत नाही. मग आम्ही का थांबायचं सांगा. आता कोर्टाचा अवमान हा कोण करतोय, तुम्ही की आम्ही. नाही, कोर्टाचा अपमान कोण करतोय, तुम्ही की आम्ही. मला सांगा. तुम्ही वरिष्ठ कुठे आहेत ते मला सांगा ना. कुठे आहेत? ऑर्डरची कॉपी दाखवा.
कुठे आहेत कुठे सांगा, आम्ही तिथे ना जाऊन शोधतो आता तिकडे आत. पण ते काही येत नाहीये आत बाहेर. कुठे आहेत कुठे बसले सांगा ना. गाडी जाऊ देत ना. ऐकून घ्या. सन्माननीय आमदार आहेत. मला कुठल्या अधिकाराखाली थांबवलं एवढं सांगा ना. नाही 2 मिनिटं. आता बघा, तुम्ही थांबवलं म्हणजे तुम्ही अथॉरिटी आहात. मग अथॉरिटीला कळलं पाहिजे तुम्ही का थांबवलाय. उगाच थांबवताय हो साहेब. कन्फर्म नसेल. आता बघा, आता मला एक सांगा, तुम्ही जेवढा वेळ बोलला तेवढा वेळ मी थांबलो. कशासाठी तुम्ही थांबवले अजूनपर्यंत मला सांगू शकत नाही. मग आम्ही का थांबायचं सांगा. आता कोर्टाचा अवमान हा कोण करतोय, तुम्ही की आम्ही. नाही, कोर्टाचा अपमान कोण करतोय, तुम्ही की आम्ही. मला सांगा. तुम्ही वरिष्ठ कुठे आहेत ते मला सांगा ना. कुठे आहेत, ऑर्डरची कॉपी दाखवा. कुठे आहेत कुठे सांगा, आम्ही तिथे ना जाऊन शोधतो आता तिकडे आत. पण ते काही येत नाहीये आत बाहेर. कुठे आहेत कुठे बसले सांगा ना. गाडी जाऊ देत ना. ऐकून घ्या. मला फरक पडत ना, कुठूनही येऊ द्या तुम्ही. आता मला कोर्टाचा कोण अपमान करतो तेवढं मला सांगा फक्त. 2 मिनिटं ना, मी 10 मिनिटापासून उभा आहे. मी सहकार्य करतोय तुम्हाला. मी सहकार्य करतोय तुम्हाला. मग करा ना. मला ऑर्डर दाखवा. मला कुठल्या अधिकाराखाली आमदाराला गाडीत बसवलं तेवढं सांगा. मी स्वतः जातो आणि त्यांना विचारून परत येतो. अहो, किती वेळ फोन लावायचे आम्ही. किती वेळ फोन लावायचे. आम्ही कशासाठी उभं आहे. मग समोर उभे राहू नका. मग समोर नका उभे राहू. गाडी जाऊ दे. काय चाललंय. नाही, पुढे या ना. इकडे कशासाठी थांबवलंय आम्हाला. कशासाठी थांबवलंय. तेव्हा अशा प्रकारचा हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. आणि आता उच्च न्यायालयात उद्याला काय होतं यावर ठरणार आहे की नाट्यनंतर मुंबईत रंगणार आहे का कणकवलीमध्ये रंगणार आहेत. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे आज संध्याकाळी 6 वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळते. राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर अजूनही स्वाक्षरी केलेली नाही. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या विधेयकाबद्दल राज्यपाल यांचे काही प्रश्न किंवा आक्षेप किंवा शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी छगन भुजबळ हे वैयक्तिकरित्या प्रयत्न करणार असल्याचं कळत आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी, विधानसभेचं जे अधिवेशन झालं त्यात स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, काय अधिक माहिती आहे. खरं तर छगन भुजबळ ओबीसी मंत्री आज स्वतः राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत. आणि त्यांच्या मते राज्यपालांनी याआधी जेव्हा राज्य सरकारनं अध्यादेश काढला होता, या अध्यादेशावर स्वाक्षरी केली, पण जे विधेयक आहे ओबीसी आरक्षणाचं, या विधेयकावर अजूनही स्वाक्षरी केलेली नाही आहे. त्यामुळे त्यांच्या काही गैरसमज असेल, त्यांचे काही प्रश्न असतील तर ते दूर करण्यासाठी स्वतः भुजबळ जाणार आहेत. विशेष म्हणजे त्याआधी त्यांची मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही बातचीत झाली या संदर्भात. आणि त्यानंतर त्या राजभवनावर संध्याकाळी 6 वाजता जातील. आणि अशी आशा करायला हरकत नाहीये की छगन भुजबळ ही राज्यपालांची नाराजी दूर करतील, कारण त्यांच्या एका स्वाक्षरीवर ओबीसी आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे बघूया नेमकं 6 वाजल्यानंतर होतंय काय. बरं स्वाती, फक्त छगन भुजबळ एकटेच असणार आहेत का मंत्रिमंडळातले आणखीन कोणी त्यांचे सहकारी बरोबर असतील. कारण संपूर्ण सभागृहानं हे मंजूर केलेलं होतं आणि राज्यपालांची सही झाली तरच ते राष्ट्रपतींकडे जाईल. अगदी आपल्याला माहिती आहे की ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांना कुणाला आपापल्यानं प्रयत्न करतात सगळेजण ओबीसी नेते असतील किंवा ओबीसी इतर नेते असतील तर तेही प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतात. आणि याच प्रयत्नांचा भाग म्हणून छगन भुजबळ आज राजभवनावर जाणार आहेत. आणि विशेष म्हणजे जसं याआधी मी उल्लेख केला की अध्यादेशावर सही करताना राज्यपालांना कोणता आक्षेप किंवा कोणते प्रश्न नव्हते. मग जर विधेयक, कारण विधेयक जर पारित झालं तरच ओबीसी आरक्षणाचा फायदा होऊ शकणार आहे. आणि म्हणूनच आज स्वतः भुजबळ एकटेच जाणार आहेत आणि ते राज्यपालांची भेट देतील. त्यांना साधारणतः 6ची वेळ राज्यपालांकडून देण्यात आलेली आहे. बर स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे भारतीय जनता पक्षाच्या 3 निलंबित आमदारांनी आज विधान भवनाच्या परिसरात प्रवेश केला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर, पराग अळवणी आणि योगेश सागर हे तिघही विधान भवनाच्या परिसरात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाविकास आघाडी सरकारनं
हे नेते भाजपच्या आमदारांना प्रवेश द्यायचा का नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही सभागृहाच्या अध्यक्षांचं. त्यामुळे काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रवेश दिला जातो किंवा नाही हे बघण्यासाठी हे तीनही आमदार विधानभवनाच्या परिसरात आले होते असं सूत्रांचं म्हणणं आहे. अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया आपल्या हाती येते, पाहूया. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण काही बोललात की ते कोणी तपासणार आहे, तर ते जेव्हा तपासतील तेव्हा तपासतील. पण आम्हाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालय आणि त्यामुळे त्या निर्णयाच्या आधारावर आम्ही आज इथे प्रवेश करतो. आणि मला कल्पना नाही भास्कर जाधव काय बोलले ते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्हाला इथे प्रवेश करता येतो आणि म्हणून म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करण्याकरता आणि त्याच्यानंतर आमच्या विधिमंडळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाण्याकरता आम्ही आलेलो. आणि आता आपण बातमी पाहणार आहोत सोयगाव नगरपंचायत निवडणुकीची. कारण या निवडणुकीमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मोठा झटका बसलाय. सोयगाव हे रावसाहेब दानवे यांचं होमटाऊन. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळालंय. 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेत. इतकंच नाही तर भाजपच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत औपचारिकरित्या प्रवेश केलाय. महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर काही खास. आणि आता बजेटच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. देशाचा आर्थिक विकास दर 9.2% राहण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षांसाठीची ब्लूप्रिंट म्हणून काम करेल असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. याशिवाय या अर्थसंकल्पातून 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्टही ठेवण्यात आलं आहे. LICच्या IPOवर काम सुरू असून येत्या काही दिवसात आणखीन काही गोष्टींची निर्गुंतवणूक केली जाईल असंही सूतोवाच अर्थमंत्र्यांनी केलंय. दरम्यान आयकरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अन्य कोणतीही दिलासादायक गोष्ट नाही. दरम्यान भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बजेटबद्दल काय म्हटलंय, पाहूयात. प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर देखील फिस्कल डेफिसिट हे 6.4% कमी आणण्याचं काम या अर्थसंकल्पातनं झालं आहे. आणि म्हणून आर्थिक पॅरामीटर्सवर अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. विशेषतः शेती क्षेत्रामध्ये MSP करता 2.37 लाख कोटी रुपयाची तरतूद 2.37 लाख करोड आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी तरतूद आहे. सहकारी संस्थांवरचा जो ॲडिशनल सरचार्ज होता हा देखील 12% 60% आणण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहकारी क्षेत्रातल्या संस्थांमध्ये पैसा वाचणार आहे, त्यांची बचत होणार आहे. सामान्य माणसाकरता ज्या योजना आहेत, नल से जल या योजनेकरता 60,000 कोटी रुपयाची तरतूद करून प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी हे पोचवण्याचं काम आणि मागील वर्षी कोट्यवधी घरांमध्ये पोचवलं आणि आता याही वर्षी कोट्यवधी घरांपर्यंत थेट स्वच्छ पिण्याचं पाणी पोचवण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे, सोबतच आरोग्य क्षेत्राला मूलभूत सुविधा पुरवणारा आहे, असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केलं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी त्यांच्याशी बातचीत केली. माझ्यासोबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आहे. स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण ज्या क्षेत्रातून येता त्या क्षेत्रासाठी कसा अर्थसंकल्प आहे? नक्कीच खूपच चांगला. सुरुवातीलाच मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा आभार मानते. आणि जसं अर्थमंत्री निर्मलाजींनी सांगितलं की आपण करोनाच्या या संकट काळामध्ये सामना करत अतिशय 2 वर्षापासून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे हा अर्थसंकल्प देखील अर्थव्यवस्थेला गती देणारा आहे. नक्कीच हेल्थ विभागाला खूप मोठं बूस्ट देण्यात आलेलं आहे. जसं मागच्या वेळेला वॅक्सिनसाठी एक बजेट होतं, त्यानंतर देखील कोविड इमर्जन्सी प्रिपरेशनसाठी ACRP1 ACRP2 असं बजेट दिलं आणि त्यातून लोकांना सुरक्षा असेल, मेडिसिन असतील, अगदी गावोगावपर्यंत ही व्यवस्था पुरवण्यासाठी प्रयत्न केले. आणि त्याचप्रमाणे या हेल्थ बजेटमध्ये देखील इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा विशेष करून मेंटल हेल्थवर फोकस केलेला आहे. कारण आपण बघितलं सातत्याने पार्लमेंटमध्ये देखील प्रश्न आले होते आणि कोविड नंतर लोक कुठेतरी स्ट्रेसमध्ये जात आहेत आणि त्याच्यासाठी मेंटल फॅसिलिटी वाढवण्या, हेल्थची काळजी घेण्यासाठी मेंटल हेल्थला विशेष भर दिला पाहिजे. आणि नक्कीच या माध्यमातून हे बजेट आज दाखवतं की लोकांच्या मानसिक व्यवस्थेवर सुद्धा जास्त लक्ष देऊन कुठेही डिस्टर्ब न होता, स्ट्रेस न घेता सगळ्यांची मानसिकता व्यवस्थित राहिली पाहिजे. मला वाटतं खूप चांगला डिसिजन झाला, ज्याच्यामध्ये नोडल एजन्सी आहे, निम्हान्स थ्रू आणि सेंटर्स केले जाणार आहेत वेगवेगळे ह्या हेल्थ मिशनमधून आणि त्याच्या थ्रू या सेंटर्समधून ती मदत मिळणार आहे. आणि हे IIT बँगलोरशी कनेक्टेड. मला वाटतं डिजिटलायझेशन आणि याच्यावर सातत्याने हेल्थ विभागात भर दिला जातो आहे आणि त्याच्यासाठीच हा एक महत्त्वाचा. आणि त्याचबरोबर आयुष्यमान डिजिटल मिशनमध्ये पण ही सुविधा वाढवलेली आहे. या अनुषंगाने मी म्हणेल खूप चांगलं बजेट. जो आपला सर्वे होता 2011चा, त्यानुसार ACBC डेटानुसार हे आयुष्यमान हेल्थचं बजेट आलं आणि त्याच्यानुसार मला वाटतं 10 करोड फॅमिली आणि त्याच्यामध्ये 50 करोड बेनिफिशरीज जर कव्हर होतात आणि आज लाभ मिळतोय. परंतु काही राज्यात घेत पण नाही आहे ती सुविधा अजून. आमचा फोकस आहे जिथे पोहोचत नाही तिथे पोहोचवण्यासाठी, जिथे कार्ड मिळाले नाही तिथे जाण्यासाठी आणि ज्याप्रमाणे ज्या गरजा आहेत ज्या व्यक्तींना, त्यांच्यापर्यंत ही योजना अगदी सक्सेसफुली चाललेली आहे. अजून ती योजना आम्ही सक्षमपणे राबवून काम करतोय. नवी दिल्ली जर्नलिस्ट अवधेशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय अर्थसंकल्प हा ग्रामीण भागाला न्याय देणारा आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला अजून कसं विकसित करता येईल यासाठी देखील हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे, असं म्हटलंय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी. मसरूत आहेत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, ग्रामीण क्षेत्राच्या संदर्भात हा अर्थसंकल्प कसा वाटतो, कारण की तो आपला विषय आहे? खरं तर आजच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आज देशाला दिला आहे. ग्रामीण भागाचा जर विचार केला, निश्चितपणाने 80 लाख प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं, बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात तरतूद, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची व्यवस्था, त्याचबरोबर पोस्टामध्ये बँकेच्या सर्व सुविधा. सगळ्याच गावांमध्ये बँक नाही, परंतु बऱ्याचशा क्षेत्रामध्ये पोस्ट आहेत आणि ज्या बँकेमध्ये व्यवस्था आहेत त्या सगळ्या पोस्टामध्ये बँकेच्या व्यवस्था निर्माण करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितपणाने क्रांतिकारी निर्णय आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाला चालना देऊन, ग्रामीण भागाचा विकास करून येणाऱ्या काळामध्ये 70% लोकसंख्या ही शहरीकरण झालेली आपल्याला ह्या बजेटच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाच्या माध्यमातून बघायला मिळेल. म्हणून खऱ्या अर्थाने
ग्रामीण अर्थव्यवस्थेला असेल, ग्रामीण जनतेच्या उत्पन्नामध्ये भर घालणारा असेल, असंही अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं निश्चितपणाने मी स्वागत करतो. महाराष्ट्राला काय मिळेल? कारण की महाराष्ट्राचे आपण प्रतिनिधी आहेत. राज्यात जरी केंद्रात जरी मंत्री असले, पण महाराष्ट्राच्या अशा क्षेत्रातून आपण आता ठाणेसारखा जिथे लोकलचा एक मोठा विषय आहे, लोकलला काय मिळालं? एकूण आता 400 लोकल नवीन झालेले आहेत, डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत कोणाच्या वाट्याला काय येणार हे आपल्याला माहिती नाही. ती बघितल्यानंतर निश्चितपणाने माहिती मिळेल. ती माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, खऱ्या अर्थाने मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि रेल्वे ही त्याची जीवनवाहिनी आहे. म्हणून निश्चितपणाने महाराष्ट्राला भरीव अशी तरतूद ह्या अर्थसंकल्पात असेल असा मला विश्वास आहे. का ते बघितल्यावर आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. कारण आता कसं रेल्वेचं बजेट हे काय वेगळं होत नाही, हे एकत्रितरित्या बजेट होते आणि मग रेल्वे मंत्रालय ठरवणार की कुठे काय करायचं. ह्या बाबतीतले निर्णय हे रेल्वे मंत्रालयाने घ्यायचे आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला निश्चितपणाने मोठा वाटा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट अवधेशसह प्रशांत अंदाज, न्यूज 18 लोकमत. केंद्राच्या अर्थसंकल्पाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत अशी प्रतिक्रिया दिली राज्यातले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई सर आहेत. देसाई सर, अर्थसंकल्प सादर झालेला आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळालं, विशेषतः उद्योग क्षेत्राला किती फायदा मिळू शकतो? उद्योग काय, राज्य काय, कोणालाच काही मिळालेलं नाही असा हा अर्थसंकल्प आहे. खूप अपेक्षा होत्या काहीतरी भरीव मिळेल. खास करून मध्यम वर्गाला पूर्ण निराश केलं. कारण करोनाच्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये लोकांनी खूप सहन केलं. निदान आयकराच्या बाबतीत काही सूट. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार बोलत आहेत. आपण थेट जाऊया. आज देशाच्या अर्थमंत्री महोदयांनी अर्थसंकल्प सादर केला. सगळ्या देशाचं आणि सर्व जनतेचं त्या अर्थसंकल्पाकडे लक्ष होतं. साहजिकच आम्ही वेगवेगळे अर्थमंत्री आपल्या आपल्या राज्याची जबाबदारी सांभाळत असतो आणि आमचंही आमच्या विभागाचंही त्याकडे बारकाईनं लक्ष असतं. कारण त्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्याच्यानंतर वेगवेगळी राज्य आपला अर्थसंकल्प पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी सादर करत असतात किंवा मार्चमध्ये सादर करत असतात. मी साधारण बघितलं, येणाऱ्या काही राज्यांच्या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका थोडंसं डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेण्याचा प्रयत्न अर्थमंत्री महोदयांनी केलेला आहे. शेवटी कुणी अर्थसंकल्प मांडला तर एक गोष्ट साधारण आपल्याला पाहायला मिळते की ज्या पक्षाच्या असणाऱ्या अर्थमंत्र्यांनी तो अर्थसंकल्प मांडला असताना विरोधक त्याच्यावर काही ना काही टीका टिप्पणीच करत असतात. माझा स्वतःचा स्वभाव तसा नाही आहे, पण एक झालं आहे, महाराष्ट्रावर ह्या अर्थसंकल्पामुळं अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा ही ह्याच्यामध्ये देखील कायम दिसतीये. तुम्ही कदाचित म्हणाल की कशामुळं तुम्ही तसं म्हणता. मी त्याच्याबद्दलची काही उदाहरण देतो की आपल्या इथं CGST सेंट्रलला जो त्याची माहिती 2020-21मध्ये 20-21च्या देश पातळीवर GST कराचं उत्पन्न साधारण 11,36,755 एवढं होतं. मी 20-21चं सांगतोय. त्यातील साधारण 2,09,906 कोटी एवढा केंद्रीय GST गोळा झाला आणि त्यातील 44,847 कोटी एवढा केंद्रीय GST हा महाराष्ट्रातून गोळा झाला, एकट्या महाराष्ट्रातनं. जर अंदाज केला तर जेवढा GST गोळा झाला त्याच्यातला 21% GST सेंट्रल करता एकट्या महाराष्ट्रातनं गोळा करून देण्याचं काम झालं. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त त्याच्यातले 4,539 कोटी म्हणजे
44,847 कोटी रुपयाचा महसुलापैकी अवघ्या 12% निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे महाराष्ट्रातनं जेवढा निधी गेला तो निधी केंद्राच्या एकूण होणाऱ्या जमेच्या 21% होता आणि आपल्याला त्याच्यातला परत मिळाला तो फक्त 12% मिळाला. वास्तविक तो आपल्याला अधिकचा मिळायला पाहिजे होता. पूर्वीच्या काळामध्ये देखील नेहमीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईनं GST नसताना देखील ज्यावेळेस टॅक्स भरायचा प्रश्न यायचा, विशेषतः इन्कम टॅक्स किंवा बाकीच्या बाबतीत त्यात करोडो रुपये टॅक्स ह्या राज्यातनं दिला जायचा. आमचं एवढंच म्हणणं होतं की इतरही राज्यांना त्या प्रमाणात पैसे मिळाले पाहिजे, परंतु ज्यांच्याकडनं जास्त टॅक्स मिळतो त्यांना अधिकचं झुकतं माप दिलं गेलं पाहिजे, ही माफक अपेक्षा सगळ्यांची असती आणि तसं यावेळेस काही होताना दिसलं नाही. त्याचबरोबर GST नुकसान भरपाई रक्कम आज रोजी साधारण मी आज सकाळचे आकडे घेतले, आज 1 फेब्रुवारी आहे, 31 जानेवारीपर्यंतचे आकडे घेतले तर 30,000 कोटी रुपये एवढे आमचे तिकडनं येणं शिल्लक आहे. जून 2022 अखेर बंद होणारी GSTची नुकसान भरपाई ही पुढील 5 वर्ष वाढवून मिळावी अशी जोरदार मागणी सर्वांनी केली होती. मागणी करताना आम्ही 5 वर्षाच्या करता केलेली होती, पण आमची अपेक्षा ही होती की ती 5 वर्ष GST लागू झाल्यानंतर सगळ्या देशातल्या राज्यांना द्यायचं त्यांनी कबूल केलेलं होतं आणि त्याच्यातली 2 वर्ष ही करोनामुळं वाया गेली आणि म्हणून किमान 5 वर्षाची मागणी केली तरी 2 ते 3 वर्ष तरी ते वाढवून देतील अशा प्रकारची अपेक्षा होती. पण त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श हा केंद्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला गेलेला नाही. दुसरं एक मला ह्या निमित्तानं सांगायचं, पेट्रोल आणि डिझेलवर 2020-21 या वित्तीय वर्षामध्ये महाराष्ट्रातून जो कर केंद्राने लावलेला होता त्याच्यात 45,000 कोटी रुपयाचा महसूल एकट्या महाराष्ट्रातनं केंद्राला प्राप्त झाला. कशाचा? पेट्रोल आणि डिझेलचा. देशातल्या इतर राज्यांचा वेगळा आहे, तो सगळा काढला तर काही लाख कोटी, त्याबद्दल मी बोलणार नाही. पण आपल्याला त्यापैकी 45,000 कोटीपैकी फक्त 521 कोटी प्राप्त झालेत. म्हणजे 1.15% देखील पैसे आपल्याला केंद्र सरकारकडनं मिळाले नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेची हे केंद्र शासनाकडनं सापत्न भावाची वागणूक ही सतत मिळत असते, हेच त्याच्यातनं निदर्शनास येतं. जानेवारीचे मी आकडे घेतले, जानेवारीमध्ये देश पातळीवर GST एकंदरीत 1,40,986 कोटी एका महिन्यामध्ये जमा झाला. त्यातील सेंट्रलचा 24,674 कोटी, स्टेटचा 32,000 कोटी, नंतर IGSTचा 72,000 कोटी अशा पद्धतीनं आणि सेस 96,000 कोटी अशा पद्धतीचे हे आकडे आहेत. मी त्याच्याबद्दल आज खरं तर माझी वेगवेगळ्या विभागाच्या बद्दलची बैठक चाललेली आहे. मी सकाळी अर्थसंकल्प सादर करत असताना माझ्या अर्थ विभागाचे पण सगळे अधिकारी माझ्याबरोबरच मिटिंगला होते, त्यावेळेस आम्ही हे सगळं बघितलं. एकंदरीतच ह्याच्यामध्ये आयकर करामध्ये कोणत्याही प्रकारची सूट सवलत दिली नसल्यानं मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना असं वाटत होतं की काहीतरी अजून आपल्याला इन्कम टॅक्स जो 5 लाखाचा आहे तो काहीतरी 6 लाखापर्यंत वगैरे वाढेल, परंतु त्यांची 100% घोर निराशा त्या ठिकाणी झालेली आहे. हा अर्थसंकल्प सादर करत असताना 22-23 या एका आर्थिक वर्षापुरता नसून त्यांनी थोडेसे पुढचे आकडे जर फार 24-25चे पण आकडे त्यांनी बोलताना सांगितले. हा अर्थात त्यांचा अधिकार आहे, परंतु 3 वर्षाच्या कालावधीसाठीच आहे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. अर्थसंकल्पामध्ये केवळ पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलेला आहे, ह्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता निधी त्या ठिकाणी दिला गेलेला आहे, परंतु सर्वसाधारण ज्या बाबी असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं. यामध्ये साधारण सामाजिक विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय. उदाहरण द्यायचं झालं तर आवास योजनेच्यासाठी साधारण 48,000 कोटी रुपये इतकी कमी तरतूद करण्यात आलेली आहे. प्रत्येकाला वाटतं गोरगरिबाला की आपल्याला घर मिळावं आणि संपूर्ण देशाच्या घराची असणारी मागणी लक्षामध्ये घेता फक्त 48,000 कोटी रक्कम ही तशी बघितली तर कमी आहे.
गिफ्ट सिटी म्हणून अहमदाबाद गुजरातला देण्यात येणारी गिफ्ट अजून किती वर्ष राहणार आहे, ते केव्हा संपणार आहे हे समजून येत नाही. साहजिकच स्वतः पंतप्रधान हे मूळ गुजरातचे असल्यामुळं हे गोष्टी घडतायत. या अर्थसंकल्पामध्ये किमान आधारभूत किमतीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील अशाही प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. या बाबींव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्यासाठी अन्य कोणत्याही प्रकारच्या सवलती फायदे देण्यात आलेले नाहीत. तसेच वंचित घटक जो आहे सहसा कोणी अर्थसंकल्प मांडत असताना जो दुर्लक्षित, जो वंचित, जो उपेक्षित असा घटक असतो, त्या घटकाला अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही दिसत. तसंच व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्सवर म्हणजेच क्रिप्टो म्हणून करन्सीवर 30% आयकर आकारण्यात येणार असल्यामुळं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला, आर्थिक उद्योगाला ह्याचा निश्चितपणे फटका बसणार आहे. शेवटी देशातल्या अर्थसंकल्प सादर करत असताना असं कुठल्या घटकाला त्याच्यामध्ये फटका बसता कामा नये, परंतु ह्या क्रिप्टो करन्सीच्यामुळं तो बसणार आहे. अर्थसंकल्पात एक स्वागतार्थ बाब आहे आणि ती म्हणजे राज्यांना भांडवली खर्चामध्ये देण्यात येणाऱ्या व्याज मुक्त 50 वर्षाच्या कर्जामध्ये केंद्र सरकारने 21-22 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतूद ही 10,000 कोटीमध्ये सुधारित अंदाज वाढ करून ती आता 15,000 कोटी रुपये त्या ठिकाणी केलेली आहे. तसंच पुढील वर्षासाठी ही तरतूद जवळपास 1,00,000 कोटी करण्यात आलेली आहे. याचं आम्ही स्वागत करतो. मी सुरुवातीलाच सांगितलं, जे चांगलं असेल त्याचं स्वागत करणं हे आपले पद्धतच आहे, आपली परंपरा आहे. मात्र हे कर्ज वाटप करताना माझी एवढीच विनंती की केंद्र सरकारने राज्याला जाचं काठी लावू नये. नाहीतर मग एकीकडे 15,000 कोटी या वर्षी आणि सुधारित अंदाजात वाढ करायची आणि 1,00,000 कोटी पुढच्या वर्षीच्या करता द्यायचं आणि जाचं काठी लावायच्या, तर त्याचा सर्व राज्यांना त्याचा काही फायदा होणार नाही. त्याच्यावर ती मागणी मी आजच्या या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं करतो. अर्थसंकल्प सादर करत असताना वित्तमंत्री महोदयांनी वस्तू व सेवा कराची वसुली जानेवारी 2022मध्ये सर्वोच्च झाल्या असल्यामुळं आनंद व्यक्त केला. मात्र याचा फायदा राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही आहे. आणि वस्तू व सेवा कराच्या वसुली वाढल्यामुळं राज्यांचा केंद्रीय करातील हिस्सा वाढवणं आवश्यक आहे. कारण शेवटी त्याच्यामध्ये राज्यांना पण बेनिफिट मिळाला पाहिजे. वस्तू व सेवा कराची वसुली वाढल्यामुळं ह्या एकंदरीत नुकसान भरपाई राज्यांना मिळण्याबाबत 3 वर्षाची मुदतवाढ देण्याच्याबद्दल त्याच्यात कुठलीच घोषणा केली गेली नाही. मी तर या निमित्तानं आमच्या महाराष्ट्रातले जे खासदार आहेत त्यांनाही मी विनंती करील की बाबा महाराष्ट्रावर जे काही एक नोट त्यांना पाठवून की अन्याय जर दूर करण्याच्यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या खासदारांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करावेत आणि अशा पद्धतीनं त्याच्यातून चर्चा पण अर्थसंकल्पावर ज्यावेळेस होईल त्यावेळेस अर्थमंत्र्यांनी ठरवलं तर चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं देखील काही राज्यांना कुठं काही कमी पडलेलं असेल तर ते वाढवून देता येतं. आम्ही देखील ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण त्या संदर्भामध्ये काही जर चुकून राहिलं तर ज्यावेळेस सगळेजण आपली आपली भूमिका मांडतात आणि त्याला मग रिप्लाय ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्याच्यात काही दुरुस्ती करण्याची संधी असते. तशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अधिकचं देण्याचं काम हे खासदारांनी पण ते मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि केंद्रीय अर्थमध्ये महाराष्ट्राला मदत त्या ठिकाणी करावी. कॉर्पोरेट टॅक्स आहे त्याच्यात सवलत देण्यात आलेली आहे, मात्र दुसरीकडे इतर म्हणजे हिऱ्याचे दागिने सुद्धा स्वस्त केलेले आहेत. मात्र सामान्यांसाठी जे जीवनावश्यक वस्तू आहेत, पेट्रोल असेल, डिझेल असेल, सिलेंडर असेल, त्याच्यावर मात्र कुठेही कर कमी केले. मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की ह्याच्यामध्ये जो गरीब वर्ग आहे, मध्यमवर्गीय आहे, जो दुर्लक्षित घटक आहे, अशांना जे काही मिळालं, इव्हन शेतकरी अशांना जे काही मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. परंतु काही ज्या अपेक्षित गोष्टी शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत असं म्हटलंय अजित पवार यांनी. निर्णय त्या ठिकाणी झालेला दिसतोय. अशा पद्धतीनं
हा अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे. नक्की त्याच्या पाठीमागं काय त्यांच्या कल्पना आहे हे लक्षामध्ये त्या ठिकाणी येत नाही, परंतु वस्तुस्थिती मात्र ही आहे. दादा, सर्वसामान्यांचं ज्याच्याकडे लक्ष असतं ते वार्षिक उत्पन्न कर ज्यामध्ये काहीच बदल केलेला नाही. असलं वाटत होतं की 5 लाखाचं वार्षिक उत्पन्नाच्या ऐवजी आता 6 लाखपर्यंत, म्हणजे किमान 6 लाखापर्यंत तरी टॅक्समध्ये त्यांना सवलत त्या ठिकाणी दिली जाईल, परंतु त्यालाही कुठल्याही प्रकारचा स्पर्श केला नाही. आणि आमचं काय मत आहे की ज्या त्या राज्यातनं जो काही टॅक्स गोळा केला जातो त्या राज्यांना त्या प्रमाणामध्ये रिटर्न्स मिळाले पाहिजे किंवा त्यांना तिथनं मदत झाली पाहिजे. तसं होताना त्या ठिकाणी दिसत नाही. अनेक मंत्र्यांनी म्हटलंय का निवडणुकांचा हा अर्थसंकल्प आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की 5 राज्याच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशसारखं महत्त्वाचं त्या ठिकाणी राज्य आहे. इतर पण काही महत्त्वाची राज्य त्याच्यामध्ये आहेत, पंजाबसारखं असेल किंवा इतर गोवा तर तसं बघितलं तर लहान राज्य आहे, परंतु इतर वेगवेगळी राज्य डोळ्यासमोर ठेवून तेव्हा अर्थसंकल्प सादर त्या ठिकाणी झालेला दिसतोय. एक आहे, त्यांनी फक्त जानेवारीमध्ये मात्र GSTचं उत्पन्न चांगल्या पद्धतीनं वाढलेलं आहे. खरं करोनाचं सावट असताना त्याचा फटका कमी अधिक प्रमाणात सगळ्यांना सहन करावा लागतो. आता आपलं पण 31 मार्च संपल्यानंतर आम्ही पण काय अंदाज केले होते आणि काय आपल्याला वसूल झाले, आता फक्त फेब्रुवारी आणि मार्च 2च महिने राहिलेले, ते पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न त्यावेळेस करूच. पण माझी अपेक्षा होती की त्यांनी अजून 2 वर्ष GSTच्या संदर्भामध्ये जी मदत पाठीमागे केली जात होती 5 वर्षाच्या करता ती वाढवायला पाहिजे होती. कारण 2 वर्ष फारच सगळ्याच राज्यांची, महाराष्ट्र एकटं नाही, फार जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत खाली केरळपर्यंत सगळ्याच राज्यांना ह्याचा फटका बसलेला आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं दिलदारपणा, मनाचा मोठेपणा जर स्वतः अर्थमंत्री महोदयांनी दाखवला असता तर ते थोडा राज्याच्या संदर्भात केंद्रानं मनाचा मोठेपणा दाखवला असता आणि अधिक तरतूद राज्याकरता केली असती, किंवा केंद्राकडे असलेला पैसा जर का राज्याला त्यांनी परत दिला असता जो केंद्र देणं अपेक्षित आहे, तर जास्त सोयीचं झालं असतं. राज्याला थोडं झुकतं माप द्यायला हवं होतं, कारण देशाची आर्थिक राजधानी ही मुंबईत आहे असंही अजितदादांनी आवर्जून सांगितलं. महाराष्ट्रात आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकनंतर काही खास. ब्रेकनंतर आता आपण पाहणार आहोत की अर्थसंकल्पातून महिलांना नेमकं काय मिळालं. महिलांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी मिशन वात्सल्य ही योजना जाहीर करण्यात आली. महिलांकरता पोषण 2.0 या योजनेची घोषणा करण्यात आली. मिशन शक्ती प्रकल्प राबवला जाणार आहे. सक्षम अंगणवाडी प्रकल्पाची निर्मिती केली जाणार आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूदसुद्धा करण्यात आले. तसंच 2 लाख अंगणवाड्यांचं आधुनिकीकरण करण्यावर सुद्धा या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.